पुढची बातमी पाहत विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती आहे। सून गिरिजा यांच्याकडून राऊत कुटुंबियांवरती गंभीर आरोप काल करण्यात आले। विनायक राऊत मुलगा गीतेश विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। या प्रकरणी आता राऊतांचे चुलत बंधू फैजल बाबाला सुद्धा अटक करण्यात आली। मूल होत नसल्याने भोंदू बाबाकडे अघोरी प्रकार केल्याचा आरोपही करण्यात आलाय। राऊत कुटुंबातील वादाप्रकरणी 23 जुलै रोजी ठाणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात आली। अटकेची टांगती तलवार विनायक राऊत आणि त्यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांच्यावरती देखील आहे। त्यामुळे विनायक राऊत यांना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी अर्ज सुद्धा केला असल्याची प्राथमिक माहिती मिळते। दरम्यान माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो अशी प्रतिक्रिया विनायक राऊतांनी दिली। गिरिजा राऊत यांनी 2023 मध्ये स्वतःहून घर सोडून त्या गेल्या होत्या असं राऊतांनी सांगितलं। गिरिजा माहेरी स्त्री धन घेऊन गेली असा आरोप राऊतांनी केलाय। किती दागिने नेले हे गिरिजा राऊतनं जाहीर करावं असं सुद्धा विनायक राऊतांनी सांगितलं। सुनेने 12,50,00,000ची सुद्धा मागणी केली असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। 3 BHK घराची सुद्धा मागणी गिरिजा यांनी केलेली होती असंही विनायक राऊतांनी सांगितलं। 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे। जाताना मला डॉक्टरने सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे। म्हणजे जाताना 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन। आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलंय हे हिम्मत असेल तर तुम्ही जाहीर करा। येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा। विनायक राऊतच्या सुनेने पत्रकार परिषद घेऊन ज्या प्रकारे आरोप केलेले ते अत्यंत गंभीर आहेत। ते ऐकून सुद्धा माणसाला तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार किती प्रमाणात होता याची जाणीव होते। आता विनायक राऊत काही जरी बोलत असले तरी सुनेने पत्रकार परिषदेमध्ये असे आरोप करणं याला सरकारने गांभीर्याने घेतलेले। त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे। 7 लोकांवर त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे आणि जे जादूटोणाबद्दल टीका करत होते तेच आता जादूटोण्यामध्ये किती माहिर आहेत हे सुद्धा आता महाराष्ट्राच्या लक्षात आलं।